नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीशास्त्र या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण नारळाविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, नारळामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज आहेत. काही देशी व्हरायटीज ज्या उंच वाढणाऱ्या व्हरायटीज आहेत, काही हायब्रिड व्हरायटीज आहेत ज्या बुटक्या व्हरायटी म्हणतो आपण त्याला. ज्या देशी व्हरायटीज आहेत त्या उंच वाढणाऱ्या आहेत, त्यांना फळ धारण्यासाठी लागणारा कालावधी हा साधारण 7 ते 9 वर्षापर्यंत असतो. म्हणजे लागवड केल्याच्या नंतर 7 ते 9 वर्षांनी त्याला फळधारणा होते. त्याच्या विरुद्ध जर हायब्रिड व्हरायटीज पाहिल्या, त्याच्यामध्ये परत 2 प्रकारच्या व्हरायटीज आहेत की ज्या काही निम बुटक्या आहेत आणि काही 100% बुटक्या व्हरायटीज आहेत. तर त्या 100% बुटक्या व्हरायटीज त्यांना फळ धारण्यासाठी किंवा ज्या निम बुटक्या व्हरायटीज आहेत त्यांना फळ धारण्यासाठी साधारण 3 ते 3.5 जास्तीत जास्त 4 वर्षाचा कालावधी लागतो. आता हा कालावधी पूर्ण केल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं येते की 4 वर्ष लागवड करून झाले, पण आमच्या झाडांना अजून फळधारणा झाली नाही. तर त्याचे प्रमुख 2 कारण आहेत. तर त्यातले एक कारण असं की जे बॅलन्स न्यूट्रिशन झाडाला द्यायला पाहिजे लागवड केल्यापासून तर फळधारणेच्या कालावधीपर्यंत. त्यातील दुसरा महत्वाचा टप्पा जो आहे झाडाची संरचना आहे. झाडाच्या संरचनेचा त्या झाडाच्या फळधारणेवरती प्रचंड परिणाम होतो. आता परिणाम काय होतो ते आपण बघणार आहोत. यामध्ये काय होतं की हे ज्या फांद्या आहेत त्याला आपण झावळ्या म्हणतो. बरेच शेतकरी काय करतात की या झावळ्या ह्या रस्त्यात येतात किंवा आडव्या झालेल्या आहेत म्हणून ते काय करतात, हिरव्या असताना तोडून टाकतात. त्याचा परिणाम डायरेक्टली असा होतो की झाडाचं खोड सुटण्यामध्ये त्याचा परिणाम होतो. झाडाचं खोड सुटत नाही आणि जोपर्यंत झाडाला खोड सुटत नाही तोपर्यंत त्याला फळधारणा होणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की ज्या झाडाच्या झावळ्या आहेत त्या कच्च्या असताना तोडायच्या नाहीत. त्या डायरेक्ट नैसर्गिकरित्या जेव्हा त्या अशा वाळतील आणि अशा हाताने ओढल्याच्या नंतर बाजूला होतील तोपर्यंत त्या झाडाच्या झावळ्या तोडायच्या नाही. त्यामुळे काय होणार आहे, खोड सुटण्यासाठी त्याचा फायदा होतो आणि झाडाला वेळेत फळधारणा होण्यासाठी मदत होते. धन्यवाद.